सॉरी सॉरी, मी देवीच्या पाया पडायला आले होते. काही चुकलं का? चुकलं म्हणजे चुकलंच आहे. आम्ही देवी समोर असताना दुसरं कुणी बी देवी समोर आलेलं आम्हाला चालत नाही. पण ठीक आहे, तुम्ही नवीन आहेसा, पण इथून पुढे लक्षात ठेवायचं काय. हो हो, नाही मी ठेवीन लक्षात. सॉरी हा. आणि तुम्ही पण ते सारखं सॉरी सॉरी म्हणत जाऊ नका हो, डोक्यात जाता आमच्या. बर सॉरी. नाही नाही, देवीचं दर्शन घ्यायला आलायचं नव, देवीला म्हणावं जरा अक्कल दे. जे काम हातात घेतलंय ते लवकर आणि पद्धतशीरपणे पूर्ण करण्याची अक्कल दे म्हणावं. काय बरं, आज एवढ्या लवकर कशा काय तुम्ही? हा, अधिपतींना लवकर जायचं असतं ना फॅक्टरीत. मग ते गेले की क्लासला वेळच मिळत नाही, आणि लवकर यासाठी आले की मग आम्हाला जास्त वेळ बोलता येईल ना. हुशार आहेसा तुम्ही. हा हा, डोसकं चालवले काय, प्रगती आहे तुमच्यात. चांगलंय चांगलंय. धनाजी, यांच्यासाठी चहा घेऊन ये. आणि अधिपतीसनी म्हणावं गाणं शिकवायला मॅडम आल्यात. बरं झालं लवकर आलात ते. अधिपतींचं अजून काय आवरलं नसल तर आपण चहा घेऊया. काय घेणार ना का नाही म्हणणार? घेणार ना, आपलं ठरलंच आहे ना. शाबास शाबास. आणि आता का नाही, काम जरा फास्ट व्हायला पाहिजेत. हा, ते करत बसू नका. ती फास्ट गाणी असतात का नाही, तसं करा. काय? हो हो, चला या चहा घेऊया. तुमच्या मनात असं कवा संगीत वाजले काय? संगीत माझ्या मनात वाजले माहितीये का? मी तुम्हाला म्हणलं ना, मी तुम्हाला पहिल्यांदा बघितलं होतं तेव्हाच वाजायला लागलं संगीत. माहितीये का? डंग 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 असं वाजायचं, थांबायचं नाही. माझ्यावर ताबा राहायचं नाही. मास्तरीन बाई, हो सॉरी. तुम्ही कशाला सॉरी? पडला असता आता दपदिशी. नाही सॉरी सॉरी, मीच सॉरी. नाही नाही, मी सॉरी. याच्यासाठी. काय अधिपती? पण आजचा आमचा दिवस भारी जाणार बरं काय. का? तुमचं दर्शन झालं ना सकाळी सकाळी असं. असो. मला सांगा, तुम्ही एवढी वह्या पुस्तकं घेऊन करताय काय? काय करतो म्हणजे अभ्यास करतोय. एवढा फॉर्म भरलाय परीक्षेचा, अभ्यास करायला नकोय? हे चांगलंच आहे, पण अहो हे एवढं सगळं एकदम. तुमचं काय हो मास्तर लोकांचं, एक दोन पानी प्रश्नपत्रिका शिवापतीची आमच्या तोंडावर फेकून मारशीला. त्याची सगळ्याची उत्तरं शोधून लिहायची म्हणजे आम्हाला एवढा अभ्यास करायला लागतोय. हा, असा विषय आहे तो.
बरं तुमचं काय जाते हो, एक 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 असा प्रश्न हुडकून हुडकून आमच्या अंगावर सोडून देता विद्यार्थ्यांच्या अंगावर. हा, त्याची उत्तर तिथं बसून लिहायची उत्तर पत्रिकेत, म्हणजे काय चेष्टा आहे का? कसलं टेन्शन आहे ते माहिती आहे का मास्तरीन बाई, मला दिवस रात्र त्याचं टेन्शन आहे. मेंदूत ना असं नाही धोर यायला लागलाय माझ्या. सगळ्या विषयाचे सगळे धडे वाचायचे. बरं एवढा अभ्यास करून इथं साठवून ठेवलेलं ते परीक्षेत आठवली बी पाहिजे टायमावर, नाही तर काय बोंबलायचं. त्यासाठी ते पाठ करायला पाहिजे. इशा हार्ड आहे हो, काय सोपं आहे काम? नाहीच आहे सोपं. पण अधिपती तुम्हाला खरं सांगू का, तुम्ही हे सगळं मनापासून करताय बघून मला इतकं छान वाटतंय ना खरंच. नाही तर काय हो, जर परीक्षेत मी फेल बिल झालो तर तुम्ही काय सोडणार हो आम्हाला? तुमचं काही असतं अधिपती. नाही नाही काही नाही, मला विचार करूनच एवढं टेन्शन येते का नाही, घामच फुटतोय. चांगलंय चांगलंय. अहो चांगलाय काय, माझी अवस्था म्हणजे ते रसवंती गृहातले ते चक्रात ऊस घालतात का नाही, त्या ऊसावणी झाल्या होय की. म्हणजे अहो म्हणजे इकडे तुमचा अभ्यास, तिकडे आणि तुझ्या गाण्याचा एक क्लास आहे, त्याचं टेन्शन येते. टेन्शन? हो पण तिथं तुमच्या आनंदाची गोष्ट आहे ना, त्यात टेन्शन कसलं? आनंदाची गोष्ट आहे हो, पण त्याचा बी लई विचार करायला लागतोय. तिकडे तुमचा अभ्यास अभ्यास अभ्यास, इकडे रियाज रियाज रियाज. अरे धनाजी काका, या ना या. काय रे? सरकार, त्या सरगप मॅडम आल्यात, त्याने तुम्हाला बोलवले लगेच. एवढे लोक आले सकाळी सकाळी? ओय बसून ठेवतेस ना, चहा पाण्याच बघ आलो म्हणून. ओय लय लोक आले. 100 वर्ष आयुष्य बघा सरगम मॅडम ना. भारी शिकवतात बरं काय सरगम मॅडम, खरंच एक नंबर समजून सांगतात सगळं आम्हाला. त्यांनी शिकवलं की नाही एकदम भारी लक्षात राहते बघा. तुम्ही कसं अभ्यासातला एक एक मुद्दा समजून सांगताय, शेम टू शेम तसं समजून सांगतात. म्हणजे कुठला सूर कसा वळखायचा, आणि ते काय काय म्हणतात समेवर कसं यायचं, शुद्ध काय म्हणतात ते, शुद्ध कुठलं, कोमल कुठलं, आणि बीट कुठलं आणि ऑफ बीट कुठलं, आणि त्याच्यात अहो बुकना काढतात माहिती आहे काय, खतरनाक लय भारी शिकवतात. त्यांनी समजून सांगितलं का नाही इथे एकदम क्लिअर होऊन जाते. एवढं काय त्यात? म्हणजे मला कळतच नाही, ते शिक्षिका आहेत ना, कुठल्याही शिक्षिकेचं कामच असतं आपल्या विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेत सांगणं. मी पण शिक्षिका आहे, मी पण तेच करते. आता तुम्ही जेव्हा माझ्या वर्गात होता तेव्हा तुम्ही किती प्रश्न विचारायचात, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नाही द्यायचे मी, द्यायचे ना? देत होता. एवढं काय कौतुक करण्यासारखं? काय झालं यासनी आता? काय मास्तरीन माणसं काय कळत नाही बरं का, घटकेत चिडत्यात, घटकेत गोड बोलत्यात. काय झालं? गाड्या पण जशा आहेत तशा आपल्या आहेत. गोड गोड गार गार फुला त्याला मध. चला आले का रे सगळे? नीलम सोडून सगळे आलेत. बर इकडे ये. इतक्या लेट? सॉरी. 15 मिनिटं उशीर झालाय तुला. हो म्हणजे माझी नेहमीची बस सुटली आज. अरे मग बसच्या माग कशाला धावायचं, रिक्षाने यायचं ना. अहो ते रिक्षाचं भाडं परवडत नाही ना. एखाद दिवशी परवडून घ्यायचं. किती दिवस त्या बसच्या मागे धावणार आहेस तू? मग असा उशीर होतो. पहिल्यांदा झालाय म्हणून सोडतो, नाही तर सोडणार नाही. हा जा. लोकांचं वेगळंच असतंय, म्हणजे मनात इश असतंय आणि जिभेवर साखर असते. तुमचं उलट आहे,
जिभेवर इश आहे आणि मनात साखर पेरणी आ नाही गप्प बसा की. काय असलं काही नाहीये माझं. ओ दादा, मला जरा पाणी घेऊन या आणि छान गारगार घेऊन या. हा येळ घेऊन या. हा पोरगी सुंदर हाय, तुम्हाला आवडली बी हाय. बस नाही येते तर बस मध्ये किती लोक असतात. दुसरं कोणतरी नंबर लावायचं. मी काय म्हणती, तुमची गाडी हाय, एकटेच येता, डब्बल सीट घेऊन यायचं की तिला. लिफ्ट द्यायची ना, म्हणजे कसं आहे का तिचं पैसे बी वाटत्याल आणि तुमची ओळख होईल. हो असलं काही सांगू नका हो मला. मग काय सांगते बाई मी काय. हे बघा, तुमच्या भल्याचं सांगती. म्हणजे खोळाच आहेस तू. इथं असा बसशील, लिफ्ट दे जरा, दुसरा कोणतरी येईल आणि घेऊन जाईल तिला तुझ्या डोळ्यासमोरनं. मग बस विचार कर. हं काय हो, काय बघताय? चहा पिण्याचा पण एक सूर असतोय. घ्या घ्या चहा घ्या. काय चांगला चाललंय ना रियाज? हो, रियाज छान चाललाय. गाण्याचं नाही हो, आपला कसं चाललंय? हो हो, आहे लक्षात. अरे गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज लवकर? हो, एरवी वेळ मिळत नाही ना, म्हणून म्हणलं जरा लवकर यावं. त्या कवाधरनं येऊन बसल्या तो. पण अधिपतींची तुमच्या तावडीतून सुटका होईल तवा यांचा क्लास सुरू होईल नाही का? आहेत कुठे अधिपती? कुठे रमलेत? आवरलं का नाही त्यांचं? हो, आवरलंय त्यांचं, येतील तेवढ्यात. ओ सॉरी, म्हणजे मी खरं कळवलंच नाही की मी आज लवकर येणार आहे. हा, आता काय एवढं काय त्यात? आता घरातल्या घरात कळलंच असेल की त्यासनी. राहिले कुठे अधिपती? हा, एवढा का उशीर करायला? अहो येतीलच. माझे विद्यार्थी एकदम सिन्सिअर आहेत. हा, म्हणजे अगदी वेळेवर हजर असतात. मस्त एन्जॉय करत शिकत असतात ते. हा काय? आणि तुम्हाला सांगू, आमची ना एकदम छान केमिस्ट्री जमली. अरे वा. जेवढे विद्यार्थी आहेत ना माझे, त्याच्यातले सगळ्यात लाडके विद्यार्थी म्हणजे अधिपती. चांगलंय, पण जे काही करताय ते लवकर करा. नाही, अधिपतींची खूप ओढाताण होते ना. फॅक्टरीमध्ये कामाचा व्याप असतो, मग इथे येऊन गाणं शिकायचं, म्हणून म्हटलं. हो, पण आम्ही आत्ताच तर सुरुवात केली आहे. म्हणजे हे काय पहिली झाली, दुसरी झाली आणि 10वी झाली आणि शाळा संपली असं नाहीये ना. कधीही पूर्ण न होणारं शिक्षण आहे हे. समुद्रासारखी व्याप्ती आणि तेवढीच खोली. संगीत असंच असतं. बरोबर आहे, पण अधिपतींची ना ग्रास्पिंग पॉवर खूप चांगली आहे. पटापट शिकतात ते. म्हणजे जर तुम्ही शिकवण्याचा वेग वाढवलात ना, तर त्यांचा शिकण्याचा वेग वाढेल. मला असं वाटतं तुम्ही संगीत शिक्षिका आहात आणि मी शाळेतली शिक्षिका आहे. म्हणजे तुम्ही मला डिक्टेट करताय कसं शिकवायचं ते. म्हणजे आता संगीतातली माहिती मला जास्त असणार ना तुमच्यापेक्षा. नाही सॉरी, पण मी फक्त सजेस्ट केलं, म्हणजे माहिती दिली तुम्हाला अधिपतींविषयी. हो सुनबाई, आम्हाला पटतंय बरं का यांचं म्हणणं.
आणि आपल्याला गाण्यातलं काही कळत नाही तर कशाला मध्ये मध्ये बोलायचं हा? त्या त्यांच्या पद्धतीने शिकवत्यात, शिकू देत की. मी तेच म्हणते मॅडम, मी त्यांच्या पद्धतीविषयी काहीच बोलत नाहीये. मी फक्त अधिपतींबद्दल मला काय वाटतं ते त्यांना सांगितलं. हो कसं आहे ना, शाळेतला विद्यार्थी वेगळा आणि गाण्यातला शागिर्द वेगळा, ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. सुनबाई त्यांचं एकदम बरोबर आहे हा. अधिपती आहे बघा, आले 100 वर्ष आयुष्य. या या, काय कुठं होता तुम्ही? अहो आवरत होतो जरा. जा, जग जिंकून या तुमच्या गाण्यानं. आज बस तुमचा आशीर्वाद असेल तर काय मग सुरांसकडे अख्खे जग जिंकली. आमचा आशीर्वाद हायच की हो. बरं तुमचं चालू द्या, आम्ही आमची कामं करतो. बरोबर मॅडम, सॉरी बरं काय जरा उशीर झाला याला. अहो नाही, तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? उलट मी लवकर येणार आहे, मी तुम्हाला सांगितलंच नाही. मी सॉरी, माझंच चुकलं. नाही नाही असं नाही, शिक्षकाने विद्यार्थ्याला कसं सॉरी म्हणायचं असं कसं? असं काही नाही, म्हणजे शिक्षक विद्यार्थी नातं आहेच आपलं, पण आपण सेम एजचे आहोत ना. आपल्यापैकी कोणीही चुकलं तरी आपण एकमेकांना सॉरी म्हणूच शकतो. आणि जोपर्यंत मी पेटीवर बसत नाही आणि तुम्ही माझ्या शेजारी गायला बसत नाही, तोपर्यंत आपण गुरु शिष्य नाही. तोपर्यंत आपण एकमेकांचे चांगले मित्र आहोत की नाही? तुम्ही काय बोला ऐकाय नाही राहू. काय बोलणार आता तुमच्या पुढे? हा हो थांबा की, कुठे चालला? नाही, तुमचं चालू दे. चालू द्या काय, थांबा. गाणं तर शिकणार आहे, बघा की कसं शिकालोय गाणं. ऐकून जाऊ बसा. नाही नको, मला किचन मध्ये 1-2 कामं आहेत, ती करते. तुम्ही चहा पण घेतला नाहीये ना. मी चहा आणते, तुम्हा दोघांसाठी आणते चहा. नाही, माझा चहा झालाय. ठीक आहे, अधिपतींसाठी आणते चहा. आणि तुम्ही लवकर शिकून घ्या अधिपती. तुम्ही जितक्या लवकर शिकाल तितक्या लवकर हे संपेल गाणं. होय होय. चला सुरुवात करूया. आज खूप हँडसम दिसताय तुम्ही. म्हणजे हा शर्ट तुमच्यावर खूपच खुलून दिसतोय. होय काय? हा म्हणजे शर्ट हँडसम दिसतोय म्हणा की. बरं तसं म्हणा, पण हा शर्ट जसा तुमच्यावर खुलून दिसतोय ना, तसे तुमच्या गळ्यातले सूरही खुलतील. होय होय. चला आपण रियाजाला सुरुवात करूया. चला. हा. चला रियाजाला सुरुवात करूया. ही अनोखी गाठ कोणी बांधली, एक झाले ऊन आणि सावली. जाणीवांचा पूल कोणी सांधला, ऐल तिरी पैल हाती लागला. रंगली मेहंदी नव्याने रंगली, एक झाले ऊन आणि सावली. हा थोडा. ओ सॉरी, मी त्या एक्साइटमेंट मध्ये. पण तुम्ही खरंच खूप छान गायलात. टायमिंग वर आणला बरं काय, गार पडलं होतं सगळंच.
आता म्हणलं आता काय सूर बाहेर पडतोय का नाही, चहानं जरा घसा गरम होईल आता. ठीक आहे, चांगलं आहे ना. आणि तुम्ही अजूनच चांगलं गाल, मॅडम अजूनच कौतुक करतील तुमचं. होय तर अहो, विद्यार्थ्याला शिक्षकाच्या कौतुकापेक्षा दुसरी काय मोठी पावती आहे का नाही. आणि इथे तर पावतीवर शिक्काही मारून मिळतं नाही का. होय. तुम्हाला आणू चहा? नाही नको. ठीक आहे, चालू दे. अहो थांबा 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 थांबा, लगेच कुठं चालला, जरा थांबा, इथं बसा की. एवढं कौतुक केलं मॅडमने आमचं, ऐकून तर जावा. कुठलं गाणं म्हणलं, कसं म्हणलं.